एका खासगी हॉस्पिटलमध्ये पोलीस हवालदाराच्या वृद्ध आईचे उपचार चालू असताना डॉक्टर आणि तेथील स्टाफकडून पेशंटच्या जीवाला धोका निर्माण होईल असे कृत्य केल्याचा गंभीर आरोप पोलीस हवालदार कैलास लवडे यांनी केला आहे। या संदर्भात पाहूयात सविस्तर बातमी। नमस्कार, मी विनय सोनवणे अत्यंत गंभीर बातमीचा सांगावा आपल्या समोर घेऊन आलोय। सांगावामध्ये आपण पाहतोय ठळक बातमी आरोग्याच्या संदर्भात। एखाद्या रोग्याला बरे करण्यासाठी डॉक्टर जेव्हा प्रामाणिकपणे सेवा देतो तेव्हा तो त्या रुग्णासाठी आणि त्याच्या नातेवाईकांसाठी देवाहूनही जवळचा वाटतो। पण डॉक्टर जर आर्थिक हव्यासापोटी ॲडमिट असलेल्या पेशंटची चुकीने ट्रीटमेंट करीत असेल तर पेशंटच्या नातेवाईकांना आर्थिक भुर्दंड तर बसतोच, शिवाय त्या पेशंटच्या जीवाला धोका निर्माण होतो। आर्थिक लालसेपोटी हेल्थ इन्शुरन्स कंपन्या आणि डॉक्टरांचे यामध्ये रॅकेट आहे का हे देखील संशोधन झालं पाहिजे आणि तसे असेलच तर दोषींवर कडक कार्यवाही झाली पाहिजे। लाखो रुपयांचा आरोग्य विमा आहे तो पेशंटच्या एका आजारात जिरवायचा आणि त्या आजाराचे इन्फेक्शन झाले म्हणून दुसरा आजार दाखवायचा, मग पुन्हा त्या ट्रीटमेंट खाली पुन्हा लाखो रुपये उकळायचे, अशा तक्रारी अनेक रुग्ण आणि नातेवाईक करताना पाहायला मिळत आहेत। अशाच पद्धतीने दुसऱ्या एका खाजगी रुग्णालयात आमच्या एका पत्रकार मित्राच्या बाबतीत देखील असंच झाल्याचं त्यांनी सांगितलंय। आणि आता एका पोलीस हवालदाराच्या आईच्या बाबतीतही अशीच फसवणूक तर झालीच, शिवाय पेशंट असलेल्या त्या वृद्ध आईच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे तेही डॉक्टरांच्या चुकीच्या ट्रीटमेंटमुळे आणि आर्थिक लालसेमुळे, असा गंभीर आरोप केला आहे पोलीस हवालदार कैलास लवडे यांनी। आज पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पत्रकार कक्षात पत्रकार परिषद घेऊन श्री लवडे यांनी घडलेला गंभीर प्रकार सांगितला। प्रत्यक्ष पाहूयात काय म्हणाले ते। नमस्कार, मी कैलास बन्सीलाल लवडे। माझ्या 73 वर्षाच्या आईचा साधारण 1 वर्षापूर्वी मेडीपॉइंट हॉस्पिटल येथे गुडघ्याखालून हाय शुगरमुळे पाय कापलेला होता। त्याच पायावर दिनांक 24 फेब्रुवारी रोजी ती पडल्याने आम्ही त्यांना परत मेडीपॉइंट हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले असता तिथं एक्सरे काढल्यावर त्यांनी आम्हाला सांगितलं की आईच्या मांडीला हेअरलाईन फ्रॅक्चर आलेला आहे, तर आपल्याला तिथं प्लेट टाकावं लागेल ऑपरेशन करून। त्यावेळेस आम्ही त्यांना सांगितलं की बाबा आम्हाला आधीच खालची जखम पूर्ण अजून बरी न झाल्यामुळं तुम्ही तुमचे जे सिनियर डॉक्टर असतील त्यांचं ओपिनियन घ्या आणि हे ऑपरेशन केल्यानंतर परत त्यात इन्फेक्शन होणार का नाही होणार हे आम्हाला सांगा, मग आपण ऑपरेशनचं डिसिजन घेऊ। त्याच्यानंतर डॉक्टर मोडकरकर हे तिथले सिनियर आर्थो आहेत, त्यांनी आम्हाला बोलवलं। त्याच्यानंतर CT स्कॅन काढून त्यांनी आम्हाला सांगितलं की जर आपण ऑपरेशन करून प्लेट टाकली तर साधारण 1.5 महिन्यामध्ये तिचा पाय बरा होईल आणि जर नाही टाकली, प्लास्टर केलं तर साधारण 4 महिने तिला पाय बरा व्हायला लागतील। त्यावेळेस आम्ही त्यांना सांगितलं की सर तिचा पाय ऑलरेडी खालून कापलेला आहे, त्याच्यामुळे तिला चालायचा प्रश्नच येत नाही आणि जर आपण ऑपरेशन केलं तर त्यात इन्फेक्शन होणार नसेल तर आपण ऑपरेशन करू किंवा इन्फेक्शन होणार असेल तर मग आपण प्लास्टर करू। तर ते म्हणले पाय कापला तर 100% इन्फेक्शन हे होणारच आहे मांडीमध्ये, त्याच्यामुळं मग आम्ही त्यांना प्लास्टर करण्याचं परमिशन दिली। त्या दुसऱ्या दिवशी त्यांनी प्लास्टर करायला घेऊन गेल्यानंतर प्लास्टर करून बाहेर आणलं। त्यावेळेस त्या प्लास्टरमधून आम्हाला एक इंग्रजी V आकाराचं झाडाचं लाकूड त्यांनी प्लास्टरच्या आतून बाहेर काढलं होतं आणि तो असा साईडला सपोर्ट दिला होता। तो का दिला असं विचारलं, ते म्हणले नाही तो सपोर्ट असा द्यावा लागतो कारण की पाय खालून कापलेला आहे, त्यामुळे तो आम्हाला तसा सपोर्ट द्यायचा आहे। डॉक्टर निघून गेल्यानंतर आईने आम्हाला सांगितलं की हे 4-5 डॉक्टर मिळून माझा आतमध्ये पाय एका बाजूला इतका जोरजोरात फिरगळत होते, 10-15 मिनिटं तो त्याच पद्धतीने पाय फिरगळत होते। त्यावेळेस आईने त्यांना सांगितलं पण की बाबा तुम्ही काय माझा पाय तोडता का काय, तर तेव्हा ते डॉक्टर तिला ओरडून म्हणाले तू ग बस, तुला काय कळत नाही, हे आमची पद्धत अशीच आहे, हे असंच प्लास्टर करावं लागतं। त्याच्यानंतर मग ती म्हटली की ह्या डॉक्टरनीच माझा पाय तोडलाय आणि काल परवा जो माझा पाय दुखत होता त्याच्यापेक्षा खूप जास्त आत्ता पाय दुखतोय। त्यावेळेस आईकडे दुर्लक्ष केलं आणि आईला सांगितलं की आई तुझ्या पायाला भूल दिलेली आहे आणि तो पाय प्लास्टर नवीन आहे, ते ओलं असतं त्यामुळे तुला तसं वाटत असेल, आपण 2 दिवसात पाय नीट होईल असं डॉक्टरनी सांगितलंय, दुखणं पण कमी होईल। नंतर आम्ही दुसऱ्या दिवशी आईला विचारलं, तिसऱ्या दिवशी विचारलं तरी ते तेच सांगत होते की कालच्यापेक्षा आज पाय जास्तच दुखतोय। चौथ्या दिवशी आम्ही आमच्या फॅमिली डॉक्टरला बोलवलं आणि त्यांना घडलेला हा सगळा प्रकार सांगितला। तेव्हा त्या डॉक्टरनी प्लास्टर बघून ते सुद्धा म्हटले की हे असं लाकूड का प्लास्टरमधून बाहेर काढले। मी पण माझ्या आयुष्यात ते असलं लाकूड बाहेर आलेलं पाहिलं नव्हतं आणि डॉक्टरांनी सांगितलं की माझ्या आयुष्यात मी असं प्लास्टर पाहिलेलं नाही। मग त्यावेळेस ते म्हणले आपण एक्सरे काढून बघू काय झालं। एक्सरे काढला त्यावेळेस मांडीच्या हाडाचे डायरेक्ट 2 तुकडे झालेले दिसले आणि आई जे सांगत होती की बाबा पाय तोडलाय, मग त्यावेळेस आमच्या लक्षात आलं आणि प्लास्टरसुद्धा डॉक्टरनी चेक केलं तर दोन्ही बाजूनी मांडीतनं हात आतमध्ये जात होता। ज्यावेळेस हे पाय तोडून बाहेर आणला त्यावेळेस त्यांना माहीत होतं की हा पाय सुजणार आहे
आणि सुजण्यासाठी त्यांनी ते प्लास्टर ऑलरेडीच पहिलंच मोठं करून ठेवलं होतं, त्याच्यात जागा ठेवली होती की जेणेकरून पाय तुटल्यावर सुजला आणि जर प्लास्टर टाईट असेल तर तो काळा निळा पाय पडून आपल्याला तास 2 तासात लगेच समजत, म्हणून त्यांनी ते प्लास्टरही तसंच मोकळं करून ठेवलं होतं. त्यामुळे याच्यावरून आमच्या हे लक्षात आलं की बाबा हे हेअरलाईन फ्रॅक्चर यांना फक्त पैसे जास्त पाहिजे म्हणून यांनी तो हॉस्पिटलमध्ये आत घेऊन गेले आणि तो पाय तोडून बाहेर आणला की जेणेकरून आम्ही परत त्यांना ऑपरेशन करावंच लागणार आहे. मग त्यावेळेस आमच्या डॉक्टरने आम्हाला सांगितलं की सर पहिलं आता ऑपरेशन करणं महत्त्वाचं आहे, तुम्ही हे ऑपरेशन करून घ्या आणि नंतर काय असेल ती कारवाई करा. त्यावेळेस आम्ही त्या मोडकळकर डॉक्टरांना सांगितलं की सर तुम्ही ऑपरेशन करा लगेच उद्या, आमची काही हरकत नाही आहे. तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं की हे ऑपरेशन करायला मला 4 दिवस लागतील, कारण की हे ऑपरेशन करताना मला हाडांच्या आतून एक रॉड आणि बाहेरून एक रॉड, असे 2 रॉड आणि खाली आणि वर परत त्याला प्लेट लावावं लागतील आणि ते तसं पॅक करावं लागेल आणि ह्या सगळ्या साहित्याचीच किंमत 1 लाख रुपये आणि ते दिल्लीवरनं ऑर्डर देऊन आपल्याला मागवावं लागेल. पुणे मुंबईसारख्या ठिकाणी ते भेटत नाही. त्यावेळेस मी त्यांना म्हणलं सर पुणे मुंबईसारख्या ठिकाणी कुठली वस्तू भेटणार नाही असं होऊ शकत नाही. तरी ते म्हणले नाही आपल्याला तिथनंच ऑर्डर देऊन करावं लागेल आणि त्याची खर्च 1 लाख रुपये आहे, वर ऑपरेशनचा 1.5 ते 2 लाख रुपये तुम्हाला खर्च येईल. तरी आम्ही त्यांना ती परमिशन दिली आणि ऑपरेशन करा म्हटलं. ऑपरेशन करण्यासाठी परत आम्ही इन्शुरन्स कंपनीला क्लेमसाठी ॲप्लिकेशन केल्यानंतर 2 दिवसांनी आम्हाला कळलं की इन्शुरन्स कंपनीने आमचा जो अगोदर आईला ॲडमिट केलं तर तो 1.5 लाखाचा क्लेम पास झाला होता तो त्यांनी रद्द करून टाकला. जेव्हा आम्ही इन्शुरन्स कंपनीला कळवलं की बाबा का आमचा क्लेम रद्द केला आहे, तर त्यांनी सांगितलं की हॉस्पिटलने सांगितले तुमच्या आईची एन्जिओग्राफी आणि एन्जिओप्लास्टी हृदयाची झालेली. तर त्यावेळेस आम्ही त्यांना सांगितलं की बाबा आमची एन्जिओप्लास्टी आईची जी झाली होती ती जो पाय कापला तो पाय कापायच्या अगोदर एन्जिओग्राफी आणि एन्जिओप्लास्टी केली होती, पण ती हृदयाची नाही त्या पायाची केली होती. ते हॉस्पिटल इन्शुरन्सवाल्यांनी सांगितलं की आम्हाला माहीत नाही, हॉस्पिटलने आम्हाला असं लिहून दिलेलं आहे की हृदयाची झालेली आहे आणि तुम्ही आमचं हेल्थ हिस्ट्री लपवल्यामुळं आम्ही तुमचा क्लेम रद्द करतोय. तर त्यावेळेस मग लगेच आम्हाला हॉस्पिटलने सांगितलं की 2 लाख रुपये भरात तरच आईचं ऑपरेशन होईल, नाही तर ऑपरेशन होणार नाही. आम्ही त्यांना सांगितलं की बाबा आमच्याकडे पैसे नाही आहेत, तुम्ही परत क्लेम करा, तो क्लेम पास झाल्यावर आपण ऑपरेशन करू. त्यांनी पुन्हा तसेच चुकीचे रिपोर्ट पाठवले आणि परत क्लेम रद्द झाला. त्याच्यानंतर निलेश चव्हाण नावाचा माझा भाचा आहे जो इन्शुरन्स कंपनीमध्येच एरिया हेड म्हणून काम करतो, तोच आमचं इन्शुरन्सची सगळी कामं बघतो. त्याला बोलावल्यानंतर त्यांनी टेक्निकल पॉईंटमध्ये हॉस्पिटल संघ वाद घातला. मी पण तिथं होतो. त्यावेळेस आम्हाला सांगितलं त्यांनी की मग त्यांनी सांगितलं की ज्या हॉस्पिटलनी चुकीचा रिपोर्ट म्हणजे तुमच्या ज्या डॉक्टरनी चुकीचा रिपोर्ट पाठवला आहे त्या डॉक्टरकडनं एक तर खर्च घ्या, नाही तर आमचा इन्शुरन्स क्लेम तुम्ही नीट करून द्या. तुम्ही डॉक्टरकडनं लिहून द्या त्यांना की बाबा असं असं चुकीचं आमची माहिती मिळाली होती आणि 24 तासात माझ्या आईचं ऑपरेशन करून द्या. हे सांगून आम्ही आईच्या रूममध्ये जाऊन बसलो. त्या लगेच 15 ते 20 मिनिटातच आमचा क्लेम पास झालेला डॉक्टरने येऊन सांगितलं की बाबा तुमचा क्लेम पास झालेला आहे. त्याच्यानंतर आम्ही क्लेम पास झाल्यावर आम्ही डॉक्टर चेंज केला, कारण की त्या डॉक्टरवर आमचा विश्वास राहिला नव्हता. आम्ही डॉक्टर सावजी म्हणून त्यांच्याकडनं ट्रीटमेंट करून घ्यायचं ठरवलं. डॉक्टर सावजींनी येऊन आईला चेक केल्यानंतर त्यांनी आधीच मला सांगितलं की सर मांडीचं हाड तुटून 8 ते 10 दिवस झालेले आहेत आणि इथून पुढं तुमचे जुन्या डॉक्टरवर कंप्लेंट आहे म्हणून मला चेंज केलेलं आहे. तर माझ्या ऑपरेशनमुळं इथून पुढं काय चूक होणार नाही, पण जे 10 दिवस ऑपरेशन आत्ता लेट करतोय त्याच्यामुळं मांडीच्या आतमधल्या ज्या काही नसा डॅमेज झालेल्या असतील त्या काही प्रमाणात दुरुस्त होतील, काही तुटलेल्या असतील तर त्या दुरुस्त होणार नाहीत आणि त्याच्यामुळं भविष्यामध्ये आईचा पाय गुडघ्यातनं सरळ नाही झाला तर ती माझ्या ऑपरेशनची चुकी नसणार आहे. हे जे 10 दिवस ऑपरेशन लेट झालंय त्याची चुकी असणार आहे आणि भविष्यामध्ये आईला पाय लावला तरी सुद्धा चालायला त्यांनी प्रॉब्लेम येऊ शकतो. हा एक धोका आहे. आत्ता तुमच्या आईला 15-16 दिवस झालेले आहेत हॉस्पिटलमध्ये आणून, ती 15 ते 16 दिवस बेडवरच पडू नये आणि तुमचं नशीब आहे की अजून आईचं वय 73 असूनही तिला बेडसोर सारखा आजार झालेला नाही. अजून मी ऑपरेशन केल्यानंतर परत 8-10 दिवस तिला हॉस्पिटलमध्येच ठेवावं लागणार, कारण तिची हालचाल होणार नाही. या पुढच्या भविष्याच्या 8-10 दिवसामध्ये जर आईला बेडसोर झाला ह्या वयामध्ये 8 ते 10 दिवसामध्ये लगेच पुढं निमोनिया होतो आणि 4-5 दिवसांनी पुढं त्यांना हार्ट अटॅक पण येऊ शकतो. तर हे धोके आहेत, पण हे धोके माझ्या ऑपरेशनमुळे नसून हे जे तुम्ही लेट ऑपरेशन करताय त्याच्यामुळे हे धोके निर्माण होणार आहे. तसं त्यांनी माझ्याकडनं लिहून घेतलं हॉस्पिटलच्या लेटर हेडवर आणि त्याच वेळेस मी त्यांना त्याच लेटर हेडवर खालच्या बाजूला लिहून दिलेलं आहे की सदर ऑपरेशन हे हॉस्पिटलच्या हलगर्जीपणामुळं किंवा हॉस्पिटलला आमच्याकडनं जास्त पैसे उकळण्याच्या लालसेपोटी डॉक्टर आणि चालकांच्या संगनमताने झालेलं आहे. त्याच्यामुळं भविष्यात जर माझ्या आईला कायमचं अपंगत्व आलं किंवा तिचा जीव गेला त्याच्यासाठी सर्वस्व डॉक्टर मोरखडकर, त्यांची टीम आणि हॉस्पिटलचे संचालक हे जबाबदार राहतील.
हॉस्पिटलच्या विरोधात नेमकं काय त्या कारवाई होईल असं तुम्हाला वाटतं? आता मी चतुर्शिंगी पोलीस स्टेशनला तशी तक्रार दिलेली आहे. हे जे सगळं प्रकार आहे त्यांना फिर्याद देऊन त्यांना सगळे प्रूफ पण आहेत ते सगळे दिलेले आहेत आणि चतुर्शिंगी पोलीस स्टेशनला तक्रारी अर्जात मी म्हटलेलं आहे की यांच्यावर गुन्हा दाखल होऊन यांच्यावर योग्य ती कारवाई व्हावी. त्याच्यानंतर मी पुणे महानगरपालिकेचे मेडिकल ऑफिसर, त्याच्यानंतर महानगरपालिका आयुक्त, पुण्याचे जिल्हाधिकारी, पुण्याचे पोलीस कमिशनर आणि पुण्याचे धर्मदाय आयुक्त यांच्याकडे तक्रारी केलेल्या आहेत. त्यांचे रिसिप्ट कॉपी पण मी आज घेतलेले आहेत. यांना मी विनंती केलेली आहे की अशा बेकायदेशीर काम करणाऱ्या हॉस्पिटलवर किंवा चुकीची ट्रीटमेंट करणाऱ्या हॉस्पिटलचे परवाने रद्द करावे आणि डॉक्टरांवर योग्य ती कारवाई करावी, मी अशी मागणी केलेली आहे. तुमच्या आईला त्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करायच्या आधी म्हणजे मांडीला काही त्रासच नव्हता, मांडीचा काही विषयच त्रास नव्हता, नव्हता. जो होता तो पायाचा होता, म्हणजे खालून गुडघ्याच्या खालून म्हणजे घोट्यापासून वर 4 इंच पाय कापलेला होता. इश्यू गुडघ्याच्या खाली होता, पण मांडीला नंतर मांडीला पडल्यामुळं फक्त एअरलाईन फ्रॅक्चर आलं होतं. त्याचे सगळे फोटो आणि एक्सरेचे रिपोर्ट सगळे मी दिलेले आहेत. पोलीस हवालदार कैलास लबडे यांच्या म्हणण्यानुसार संबंधित हॉस्पिटल आणि स्टाफची चौकशी होऊन जर दोषी आढळले तर कडक कार्यवाही तर करावीच. श्री लबडे यांना साथ देण्यासाठी पुण्याचे क्रीडा विभाग प्रमुख राजेश बागुल तसेच सामाजिक कार्यकर्त्या संगीता वानखेडे आणि पत्रकार परिषदेत उपस्थित असलेल्या लोकांनी त्या हॉस्पिटलवर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी केली आहे. आरोग्यविषयक बातम्या जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा सांगावा, पाहत राहा सांगावा.